नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेलं हे केळीचं झाड दाखवणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मला झाडांची खूप आवड आहे आणि मला केळीचं झाड लावायचंच होतं. तर हे मी गावावरून आणलं होतं आणि सोनकेळीचं हे झाड आहे. तर लावल्यानंतर त्याला 1.5 वर्षांनी ह्या केळी आलेल्या आहेत आणि 7-8 डझन त्या केळी आहेत. तर आता एक केळी पिकलेली आहे. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूयात. तर माझ्याकडे दुसरे पण केळीचे रोपं आहेत, झाड आहे. तर ते मी नर्सरीतून आणलेलं आहे आणि त्याला मोठ्या केळी आहेत. तर ह्या सोनकेळी ज्या असतात त्या खायला खूप गोड असतात आणि छोट्या आकाराने असतात आणि कितीही खाल्लं ना तरी पण त्याचा कंटाळा येत नाही. तर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही हे केळीचं रोप नक्की लावा आणि 1-1.5 वर्षात तुम्हाला ह्या केळीचे फळं मिळून जातील. आणि हे झाडाची केळीचं जे असतं आलेलं ते तोडलं की तुम्हाला परत ते झाड कापून टाकावं लागतं, कारण त्याला पुढे काहीही येत नाही. आणि हे सुद्धा कापायचं आहे आणि हे कापल्यानंतरच मागच्या केळी पिकतात. तर एकदा झाड लावलेलं असेल ते तोडल्यानंतर त्याला खालून फुटवे येतात, त्यामुळे ते झाड तोडावंच लागतं. आणि हे आहे ते करवंदाचं झाड आहे आणि हे बियांपासून उगवलेलं आहे. तर बरंच मोठं झालेलं आहे. आणि हे मिरचीचं झाड आहे. झाडच झाले, कंपाऊंडच्या पण वरती आले. तर ते ऊन लागत नाही म्हणून तेवढं वाढलेलं आहे आणि त्याला थोड्याशा मिरच्या सुद्धा येतात. आणि केळीचं झाड हे शुभ असतं असं म्हटलं जातं, की बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की केळीचं झाड लावलं तर शुभ असतं. तर मी काही एवढं सांगणार नाहीये, मला एवढं माहिती पण नाहीये. पण ह्या खाण्यासाठी खूप छान केळी असतात आणि केळी आपल्या शरीराला खूप छान हेल्दी ठेवते. रोज एक केळी खा असं बरेच जण सांगतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जर आपल्या घरचीच केळी मिळाली तर किती चांगलं होईल ना. तर तुमच्याकडे जागा असेल तर जरा थोडी मोठी जागा असेल तरी लावू शकता, किंवा कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही, मोठ्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही केळीचे झाडं लावू शकता. आणि त्यासाठी जात ती बुटकी असावी लागते. तर हे मोठ्या केळीचं झाड आहे आणि हे सुद्धा माझ्याकडे आहे. हे नर्सरीतून आणलेलं आहे. तर हे पण मोठं झालेलं आहे आणि त्याला सुद्धा केळीचे घडं लागलेले आहेत मोठे. तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. तसेच आज माझ्याकडे एक घुबड सुद्धा आलेलं, म्हणजे कावळे त्याला खूप मारत होते आणि त्यामुळे ते जखमी झालेलं. तर मुलांनी त्याला उचलून आणलं आणि त्याला आराम केला आणि त्याला त्याच्या निसर्गाच्या सहवासामध्ये सोडून दिलं. तर हे केळी आता मी कापून घेणार आहे. एक तर तुम्ही पूर्ण घड कापू शकता किंवा एक एक कापलेली केळी सुद्धा रोज तुम्ही खाऊ शकता. कारण एकदा कापला घड की पूर्ण पिकतो आणि एकदाच घड पिकला की तो आपल्याला पूर्ण खाता येत नाही, कारण प्रत्येक मग वाटून टाकावा लागतो. जर तुम्हाला पिकलेलीच केळी खायची असेल तर एक एक जशी पिकेल तशी तुम्ही त्याची केळी खाऊ शकता. हा पण एक ऑप्शन असतो. पण केळीचं झाड हे घड कापल्यानंतर कापूनच टाकावं लागतं. तर हे पहा किती सुंदर घुबड असतं. हे पहिल्यांदाच मी घुबड पाहत आहे. आणि मुलांनी खूप त्याला आराम करून दिला आणि नंतर सोडून दिलं. तर मला असं वाटतं निसर्गातले जे प्राणी पक्षी असतील त्यांची आपण काळजी घेतली तर आपल्याला ते पुण्याचंच होऊन जातं. तुम्हाला सुद्धा निसर्गाच्या प्रती जर प्रेम वाटत असेल तर तुम्ही सुद्धा निसर्गाला जगवा आणि प्राणी पक्ष्यांना उन्हाळ्याच्या दिवसात दाना चारा पाणी ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ते एक पुण्यच लाभून जातं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.